नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये एकत्र जमलोय. विश्व चैतन्य परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला नारायणपूरला एकत्रित दत्त महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित जमत असतो आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपण सर्वजण प्राप्त करून घेत असतो. यासाठीच आपण नारायणपूरला येत असतो. हा यातील उघड महत्त्वाचा भाग आहे आणि तो समजून घेण्यासाठी आपण दर गुरुवारी दर पौर्णिमेला अण्णांनी जे प्रवचनं सांगितलेले आहेत त्या प्रवचनाचा आधार घेऊनच आपण प्रत्येक वेळेस ज्या सगळ्या गोष्टी सांगत असतो की नारायणपूरला आल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये श्रद्धाभाव आणि विश्वास हा अखंड असणं गरजेचं आहे. जो श्रद्धाभाव आणि विश्वास अखंड ठेवतो त्याचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहत नाही, असा ह्यातला महत्त्वाचा भाग. म्हणून दरवेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेत असतो आणि त्याप्रमाणे आपण प्रत्येकजण त्याच्या जीवनाची वाटचाल करत असतो. आणि ती वाटचाल करत असताना प्रत्येकाला अडीअडचणी सामोरी जावं लागत असतं. कोणाच्या कशा पद्धतीने भक्तीच्या माध्यमातून कोणाला दत्त महाराज कधी प्रसन्न होतील
हे त्यांचं त्यांनाच माहिती असतं. पण जो पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण आत्मीयतेने त्यांना समरस होईल, त्याच्यासाठी ते अहोरात्र उभे राहून त्यांचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही, असा यातला महत्त्वाचा आहे. म्हणून या श्रद्धेला फार महत्त्व आहे. श्रद्धा आणि भाव हा अखंड असणं गरजेचं आहे. जो कोणी परमेश्वरावर अखंड भाव, जो आपला आत्मा आहे, तो आत्मा आपण त्यांच्याशी एकरूप होणं गरजेचं आहे. आपण दरवेळेस जे भजन म्हणतो, ते भजनाच्या माध्यमातून त्या आतमध्ये घ्या दादा, आतमध्ये या. भजनाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपल्याला समजत असतात की नारायणपूरला आपण कशासाठी यायचं आणि नारायणपूरला आल्यानंतर नारायणपूरला काय भेटतं. तर नारायणपूरला आल्यानंतर प्रत्येकाला बंगला भेटतो, पैसे भेटतात, गाडी भेटते, हे सगळं काही नारायणपूरला आल्यानंतर भेटत असतं. बरोबर आहे ना? पैसा, बंगला, गाडी हे सगळं मिळतं नारायणपूरला आल्यानंतर. मग काय मिळतं? का हो दादा? दादा, नारायणपूरला आल्यानंतर काय भेटतं? वा वा, हे महत्त्वाचा मुद्दा आहे. तर काही लोकांची अपेक्षा असते की नारायणपूरला आल्यानंतर आम्हाला पैसा मिळावा, आम्हाला बंगला मिळावा, आम्हाला सोनं नाणं मिळावं, ही काही लोकांची अपेक्षा असते. कारण की ते त्या पद्धतीने त्यांच्याशी एकरूप झालेले नसतात. फक्त भौतिक जे वरचं रूप आहे, जे प्रपंचासाठी लागतं, यासाठी काही जण येतात. परंतु ज्या वेळेस प्रवाहामध्ये येतात त्यावेळेस ते नदीशी एकरूप होऊन जातात. ओढे नाले जसे नदीला, जोपर्यंत नदीला मिळत नाही तोपर्यंत ओढा असतो, आणि ज्या वेळेस तो गंगेला जाऊन मिळतो त्यावेळेस सगळेजण त्यांचं तीर्थ घेतात, त्यांच्या चरणाशी समरस होतात. त्याच पद्धतीने आपण सर्वजण ओढे नाले आहोत, आणि ज्यावेळेस नारायणपूरच्या सागरामध्ये एकत्रित होतो त्यावेळेस सगळ्यांचा सागरमय होऊन जात असतो, सगळेच आपण त्याच्याशी एकरूप होऊन जात असतो. परंतु तो प्रवास जो असतो, तो प्रवास तो त्यांना त्या खडतर परिश्रम करून त्या तिथपर्यंत आपल्याला जावं लागतं. नदी तुमच्यापर्यंत येणार नाही. नदीला आपल्याला मिळायचं असेल तर ओढ्यासारखं वाहून आपल्याला त्यांच्यापर्यंत जावं लागणार आहे. त्याच पद्धतीने नारायणपूरसुद्धा, दत्त महाराजसुद्धा, ज्यावेळेस तुम्ही मनाचे एकाग्रतेने आपण त्यांची समरस होऊ त्यावेळेस तुम्ही आणि ते एक झाल्याशिवाय कदापि राहणार नाही, असा यातला माझं. एकच झालं ना, ओढा आणि नदी एकच झालं. त्याच पद्धतीने आपण आणि दत्त महाराज एकच झालो. ते केव्हा? ज्यावेळेस आपण त्यांच्या चरणावर एकरूप होऊ त्याच वेळेस. आणि ते चरणावर एकरूप होण्यासाठी आपल्याला या सगळा अट्टहास करणं गरजेचं आहे की नारायणपूरला यायचं आहे, दर गुरुवार यायचं आहे, पौर्णिमेला यायचं. नारायणपूरला आल्यानंतर आपण भजनाच्या माध्यमातून असून, सेवेच्या माध्यमातून असून, ह्या सगळ्या गोष्टी आपण मनाच्या अंतःकरणापासून केलं पाहिजे की मी कोण आहे याचा सगळ्यांना विसर पडला पाहिजे की मी एक आत्मा आहे आणि तो दत्त महाराजांचाच आत्मा आहे, दत्त महाराजांचाच ते प्रतीक आहे, आणि ते एकच आहे. फक्त शरीर वेगळं आहे परंतु आत्मा एकच आहे. या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस आपण समजून घेऊ त्याच वेळेस खऱ्या अर्थाने आपण माणसाच्या जन्माला सार्थक होणार आहे. नाहीतर आपण फक्त प्रपंचासाठी जगू तर ते व्यर्थ आहे. प्रपंच सगळे माणूस सोडून सगळे प्रपंचच करतायत की जीव जंतू किडा मुंगी सगळे जण जन्माला येतात, त्यांच्या गोष्टी करतात, पुढं जन्म होते, मरून जातात. पण माणसालाच वेगळं का? माणसालाच का पद्धतीने परमेश्वराने वेगळं बनवलंय? तर त्याचं कारण की माणसाच्या जीवनामधूनच आपल्याला मोक्ष प्राप्ती करून घेणं येते. कारण की तेवढं ज्ञान परमेश्वराने माणसाला दिलेलं आहे, आणि त्या ज्ञानाची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला नारायणपूरला यायचे. अण्णांचे जे विचार आहेत, अण्णांनी जे आपल्याला मार्ग दाखवलेला आहे त्या राजमार्गावर आपल्याला चालायचं आहे आणि आपल्याला या सगळ्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्यात, असा ह्यातला महत्त्वाचा आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं काळाची गरज आहे. कारण की या कलियुगामध्ये प्रत्येकजण हा व्यापलेला आहे, तापलेला आहे, ग्रासलेला आहे. कुणालाही मनाला समाधान नाही, कुणालाही शांतता नाही. कारण की प्रत्येकजण पैशाच्या मागं लागला आहे. ठीक आहे, काळाची गरज आहे, कारण की सगळी महागाई वाढली, सगळ्या गोष्टी वाढल्या, त्यामुळे पैसाही लागतो, नाही असं नाही. परंतु पैशाला आपण किती महत्त्व द्यायचं? गरजेपुरता पैसा असला तरी काय हरकत नाही, पण गरजेपेक्षा जास्त झाला तर त्याचा सुद्धा आपल्याला त्रास होतो, आणि कमी असला तरी त्रास होत असतो. म्हणून जास्तही झाला तरी त्रास आहे आणि कमी तरी झाला तरी त्रास आहे. म्हणून आपण आहे त्या परिस्थितीत आपण ज्यावेळेस समाधान मानू त्यावेळेस आपल्याला आनंदाचा आनंद तयार होऊन आपल्याला दत्त महाराज दर्शन दिल्याशिवाय कदापि राहणार नाहीत, असा यातला महत्त्वाचा. सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की आपण
कुणाला किती महत्त्व द्यायचं. आजकाल तरुण पिढी हे सगळी जी आहे ते नामस्मरणाकडे वळायला लागली, बरोबर आहे, परंतु त्या पद्धतीने त्यांनी समर्थ झालं तर आणखीन काही त्यांच्यामध्ये जास्त प्रगती होईल. कारण किती त्याच योग्य वयामध्ये ते नारायणपूरशी समर्थ झालेले आहेत. आणि योग्य वय ज्या वेळेस असतं त्यावेळेस तो लगेच ग्रहण करण्याची त्याची क्षमता असते. जर जास्त वय झालं तर कारण की बाकीचे भौतिक विचार त्याच्या भोवती भरकटलेले असतात. ते भौतिक विचार जे असतात ते फक्त प्रपंचापुरतेच व्याप्त असतात आणि ते प्रपंचापुरतं व्याप्त असतात. त्याच्यामुळे त्याला त्याच्या पलीकडं काय आहे ते दिसत नसतं. म्हणून त्या पलीकडे सुद्धा खूप काही सुंदर असतं. हे सगळ्या गोष्टी त्याला कधी समजतील ज्या वेळेस तो परमेश्वराच्या नामाशी एकरूप होईल, परमेश्वराच्या भक्तीशी एकरूप होईल. त्यावेळेस त्याला समजेल की प्रपंचाच्या कुटुंबाच्या पलीकडे सुद्धा जो आनंद आहे तो परमानंद आहे, म्हणजे प्रत्यक्ष दत्त महाराज आणि अण्णा महाराज आहेत. या पलीकडे आपल्याला जाऊन पाहायचंय. ठराविक मर्यादेपर्यंत आपली नजर नसावी, तर त्याच्या पलीकडे जाण्याची मर्यादा, त्याच्या पलीकडे जाण्याची आपली नजर हे असणं गरजेचं आहे. आणि ती नजर आपल्याला येते ते भक्तीच्या माध्यमातून आपल्याला ती नजर मिळत असते. आणि ती नजर आपल्याला नारायणपूरला आल्यानंतर मिळणार आहे. फक्त आपण तो दम धरणं काळाची गरज आहे. कारण की गडबड न करता कुठल्याही प्रकारे वाहून न जाता आपण शांत स्थिर राहून ज्या वेळेस त्यांच्याशी एकरूप होऊ त्यावेळेस आपल्याला दत्त महाराज आणि अण्णा महाराज कृपा आशीर्वाद दिल्याशिवाय कदापि राहणार नाहीत. असा यातला महत्त्वाचा भाग घेऊन सगळ्या गोष्टी समजून घ्या, जाणून घ्या, परमेश्वराशी एकरूप व्हा आणि या सगळ्या गोष्टी जाणून घ्या. भजनाच्या माध्यमातून जाणून घ्या. दर गुरुवारी या, मनाच्या अंतःकरणापासून सेवा करा, दत्त महाराजांची सेवा करा, अखंड नामस्मरण करा. घरी गेले तरी आपण आपली आठवण ही कायमच परमेश्वराशी एकरूप असले पाहिजे. प्रपंच हा फक्त मिठापुरता असतो आणि मिठापुरता प्रपंच केला तर तुमचा सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. आणि जर जास्त जर झाला तर ते खारट होईल. म्हणून चवीपुरतं जर मीठ जर घेतलं तर चवीपुरता प्रपंच करा आणि अखंड परमात्म्याशी एकरूप व्हा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. आणि ह्या समजल्यानंतर आपण माणसाच्या जन्माला का आलोय याची आपल्याला प्रत्येकाला जाण होईल. आणि जाण झाल्यानंतर आपल्याला भान होऊन या सगळ्या गोष्टी आपल्या पदरामध्ये पडतील. आणि एकदा पदरामध्ये पडल्या की सगळ्यांचा आनंदाचा आनंद झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि त्या पद्धतीने आपलं जीवन जगा, त्या पद्धतीने आपलं व्यवस्थित वातावरण ठेवा. या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर प्रत्येकाने प्रत्येकाचं जीवनाचं महत्त्व समजून घ्या, जाणून घ्या कशा पद्धतीने आपल्याला माणसाचा जन्म मिळालेला आहे आणि माणसाच्या जन्मामध्ये या सगळ्या गोष्टीच प्राप्त होत असतात. या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि त्याप्रमाणे आपली वाटचाल करा. आता आपण भजनासाठी सज्ज राहू. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसये सुधा. 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 आत्रेयानुसये सुधा. आत्रेयानुसये सुधा. आत्रेयानुसये सुधा. आत्रेयानुसये सुधा. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसये 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 सुधा. आत्रेयानुसये सुधा. आत्रेयानुसये सुधा. आत्रेयानुसये सुधा. आत्रेयानुसये सुधा. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसये 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 सुधा. आत्रेयानुसये सुधा. आत्रेयानुसये सुधा. आत्रेयानुसये सुधा. आत्रेयानुसये सुधा. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसये 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 सुधा. नामस्मरण मनाच्या अंतःकरणापासून करा. तो आवाज तो परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकाने मनाच्या अंतःकरणापासून नामस्मरण करा.
तो आवाज त्या परमेश्वरापर्यंत पोहोचू द्या, म्हणजे तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा म्हणून एकदा सगळ्यांनी मनाच्या अंतःकरूनच एकदा भजन करायचं. राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे हे गोविंद राधे हरि गोपाल राधे गोविंद राधे हरे गोपाल राधे हे गोविंद राधे हरि गोपाल राधे गोविंद हरे हरे गोपाल राधे हे गोविंद राधे हरे गोपाल राधे गोविंद हरे हरे गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 हे गोविंद राधे हरि गोपाल राधे गोविंद राधे हरि गोपाल राधे हे गोविंद राधे हरि गोपाल राधे गोविंद राधे हरि गोपाल राधे हे गोविंद राधे हरि गोपाल राधे गोविंद राधे हरि गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे हे गोविंद राधे हरि गोपाल राधे गोविंद राधे हरि गोपाल राधे हे गोविंद राधे हरि गोपाल राधे गोविंद राधे हरि गोपाल राधे हे गोविंद राधे हरि गोपाल राधे गोविंद राधे हरि गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 जय हो राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे मनाच्या अंतःकरणापासून थोडासा आवाज कमी येतोय. काय होतंय? थोडासा आवाज कमी येतोय. जर म्हणला तरच तुम्हाला नारायणपूरला आल्याचा उपयोग होणार आहे, नाही म्हणला तरी होणार आहे. हा, काळजी करू नका, परंतु म्हणा. आपण त्याचसाठी नारायणपूरला येत असतो. एवढा अट्टहास, एवढं उन्हातान्हाचं आपण सगळ्या गोष्टी सहन करून येत असतो. तर याच गोष्टीसाठी येत असतो की या ठिकाणी आल्यानंतर मला आत्मिक समाधान मिळावं, नामस्मरणाच्या माध्यमातून मला आनंद मिळावा. आणि त्याच वेळेस आनंद मिळायच्याच टायमाला जर आपण तोंड बंद करून बसलो तर काय उपयोग सांगा. म्हणून तोंड बंद न करता मनाच्या अंतःकरणात बसून म्हणा. वारंवार सांगतोय की कारण त्याचं एकच आहे की नामाशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही.
नामस्मरण हे एकमेवच अशी गोष्ट आहे की ती आपल्याला तारून नेणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी वारंवार सांगायचं तेच की आपण नारायणपूरला त्याचसाठी येत असतो. आणि ऊर्जा आपल्याबरोबर 8 दिवस राहत असते. हीच ऊर्जा आपल्याला 8 दिवस आपल्याला एक चैतन्य देत असते, एक ऊर्जा देत असते. आणि ती ऊर्जा आपल्याला जर वाढवायची असेल तर नामस्मरण करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस नामस्मरण करू त्यावेळेस ती ऊर्जा आपल्यामध्ये तयार होत असते आणि ती ऊर्जा आपल्याला 8 दिवस मिळत असते. म्हणून नामस्मरण करा. वारंवार सांगतो नामस्मरण करा. आवाज तिथपर्यंत जाऊ द्या. आमच्यापर्यंत नाही आला तरी चालेल, पण तो परमेश्वरापर्यंत जाऊ द्या. म्हणजे तो त्या पद्धतीने आपल्या सगळ्या गोष्टी होतात. एकदा आपण अण्णांचं नामस्मरण करू, तो आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु 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 नारायण
गुरु नारायण 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 श्री 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 गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की जय। टेंबे स्वामी महाराज की जय। छान म्हणलं सर्वांनी. आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे, काळजी करायची नाही. आता एकदा हात वर करा म्हणजे दत्त महाराजांचं स्मरण करू. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की जय. विश्व चैतन्य स्वामी महाराज की जय. सर्वांनी हात खाली घ्या. आता यानंतर नाना बोलतील. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी जरा जपून प्या, थंड पाणी पिऊ नका. कारण की बरेच आता रोग, कावीळ म्हणा, इतर काही म्हणा, सगळ्या गोष्टी वाढायला लागलेल्या आहेत. म्हणून आपण प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्या आणि ह्या सगळ्या गोष्टी उन्हात जास्त फिरू नका. कारण की दिवसेंदिवस प्रकृतीचा ऱ्हास होतोय आणि जे नैसर्गिक जे जंगल आहे ते कमी होऊन आपण प्रत्येकजण कॉन्क्रीटचं जंगल तयार करतोय आणि त्या कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये प्रत्येकाला रोग तयार व्हायला लागलेले आहेत. म्हणून आपण आपला निसर्गसुद्धा जपणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकाने सावली ही पाहिजेलच. म्हणून झाडं वाचवण्याचा प्रयत्न करा. जितकं झाडं वाचवता येतील तितकी झाडं वाचव, म्हणजे पुढच्या पिढीला आपल्याला त्याचा आनंद घेता येईल. नाही तर या सगळ्या संकटांना आपल्याला सामोरे जावं लागणार आहे. म्हणून समजून घ्या, जाणून घ्या, आपापली तब्येतीची काळजी घ्या. उन्हात जास्त फिरू नका. पाणी व्यवस्थितपणाने प्या, उकळून पाणी प्या, थंड जास्त पाणी पिऊ नका. कारण की कुठलंही पाणी कशा पद्धतीने मिळतंय, कारण की पाणी सगळीकडे टंचाई झालेली आहे. म्हणून कोण कुठून कशा पद्धतीने पाणी वापरतोय, जे पाणी सांडपाणी आहे ते पण आपल्याला उचलून आणतायत आणि सगळं ते आपल्याला वापरायला देतात. म्हणून आरोग्याची काळजी घ्या, व्यवस्थितपणाने आपलं खाणं ठेवा, व्यवस्थितपणाने आपला आहार ठेवा. या सगळ्या गोष्टी प्रत्येकानेच आपापली काळजी घ्या. आणि ज्यावेळेस आपण आपली काळजी घेऊ त्यावेळेस आपण परमेश्वराची सेवा करू शकतो. आणि ज्यावेळेस सेवा करू शकतो त्यावेळेसच आपल्याला सगळ्या गोष्टी मिळू शकतात. म्हणून प्रथमतः प्रत्येकाने प्रत्येकाच्या आपापल्या आरोग्याची काळजी घ्या. समाधानी राहा, आनंदी राहा, म्हणजे तुमच्या जीवनात आनंद तयार झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. या सगळ्या गोष्टी समजून घ्या. आता बाकीचा भाग नाना सांगतील. चारिधामाचे विश्वकर्ते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, सर्वांच्या कुटुंबाचे रक्षक वंदनीय अण्णा महाराजांना वंदन करून आपण गुरुवारच्या निमित्तानं आपण सुरुवात करतोय. आता महाराजांनी प्रवचन सांगितले त्याप्रमाणे आपण सर्वांनी समाधानी राहायचे, आनंदी राहायचे. प्रथम आपण आनंदान घेऊन या. पहिले एक आनंदान आहे, आचंदन गुप्ता आहे, आणि दुसरा आहे शांताराम कोंडीबा सोनवणे, मुक्काम पोस्ट कुरुडी, तालुका खेड, जिल्हा पुणे यांनी केलेला आहे. तरी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुख करून टाळ्यानं आशीर्वाद द्यायचा आहे. दादा शांताराम शेठ दादा कमीत कमी 40 ते 45 वर्ष नारायण पाळतात. एक गुरुवार एक पौर्णिमा चुकवलेली नाही. म्हणजे माणसाने सेवेचं फळ काय असतं या अन्नदानाच्या पुण्यामध्ये मिळतं. अन्नदानासारखं पुण्य नाही. कोणतेही कार्य करा पण अन्नदान करा, तो त्यातच पुण्य शिल्लक राहतं. आणि ते देवाच्या दारात करायचं आणि ते हजारांच्या मुखामध्ये जातं. ते सारखं पुण्य दुसरं कुठलं पुण्यच नाही. अन्नदान करा,
दान केल्याशिवाय मान नाही, मान केल्याशिवाय पुण्य नाही, पुण्य केल्याशिवाय स्वर्ग नाही, स्वर्गात गेल्याशिवाय मोक्ष मिळल्याशिवाय राहत नाही, तर अन्नदानच करावं लागतं. म्हणून या दोन्ही कुटुंबियांनी जे अन्नदान केलं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुखाने समटाळून आशीर्वाद द्यायचा आहे. त्यामुळे आपली पुढील पौर्णिमा आहे वैशाख पौर्णिमा, वार आहे सोमवार, तारीख आहे 12/5/2025 आधी आपली पौर्णिमा आहे. याची यात्रेकरून नोंद घ्यावी. आज आपण गुरुवारच्या निमित्तानं सर्व मंडळी जमले आहोत. उन्हाळा जास्त आहे हे सर्वांचं म्हणणं बरोबर आहे. तर मी आता आरती घेऊ का डायरेक्ट? हां हां बरं असू द्या 2 मिनटं. आज आपण सर्वांनी आनंदाचा आनंद केला आहे. प्रवचन सर्वांनी ऐकले. माणसाची अशी परिस्थिती आहे, दादांनी जर चांगले कपडे घातले तर बाबा दादांना काय झालं आहे, दादांनी ह्यांनी जर थोडे मळके कपडे, काय ह्यांची अवस्था झाली. माणूस चांगलं होऊन देत नाही आणि वाईट होऊन देत नाही. गाडी एखादी त्यांनी चांगली, काय त्याला झालं आहे, 2 नंबरचे मिळवतोय, अरे ह्यासारखा पायने चालला, ह्याला काय आयुष्यात काय कमावता आलं आहे. म्हणजे लोक खाऊन देत नाहीत, खाल्लं तरी म्हणतात का खाल्लं, नाही खाल्लं म्हणतात का खाल्लं नाही. ही जगाची परिस्थिती आहे. तुम्ही चांगलं वागला, नारायणपूरला गेला, अरे त्याला काय जातो, देवताळा झाला आहे तू, अरे तू जाऊन बघ. हा आहे निंदेखोर आहे जवळ बसलेले असतात. आता तो नारायणपूरला जातोय, करून करून बागला, देवपूजेला लागला, अरे काम माणूस कुणी कोण जगू देत नाही. बघा तुम्ही, पण आपल्या मनाला वाटेल ते करायचं, आपल्या मनाला पटेल ते करायचं आणि आपल्या मनाची साक्ष ठेवायची. आपण खरं केलंय का, पहिला मुद्दा. कुणी काही म्हणू द्या, पण आपल्या मनाची गॅरंटी पाहिजे. आपण करतो योग्य करतोय ना, योग्य केल्यानंतर परमेश्वर तुमच्या मागं उभा राहू कधीच राहत नाही. बघा तुम्ही, आनंदाचा आनंद करायचा. एक बापले 2 जण होते आणि त्यांच्याकडे एक घोडं होतं आणि ते घोडं त्यांनी काय केलं, विकायला निघाले. आता काय करायचं, बापलेकांनी विचार केला, चला आता घोडं चाललंय, घोडं हातामध्ये धरलंय, हे चालल्या 2 जण. आता पुढं गेल्याच्या नंतर असत्यात रोडच्या कडेला उभी, काय नाही जायला 2 जण चालल्यात आणि ते वर्ग चालवलंय म्हातारा आणि ते घोडं मोकळं चाललंय. काय यांना कळतंय म्हणले. आता ते ऐकलं त्याने म्हाताराने विचार आला काय करायचं म्हणला. मग ह्याने काय केलं, त्या पोराला घोड्यावर बसावलं, थोडा प्रवास केला, पुढं प्रवास केल्याबरोबर ते एक जण म्हणतो, वाय ते पोरग एशियानं म्हातारा चालतोय, पोरगा घोड्यावर बसलाय. आता हे ऐकलं म्हातारा, आयला कसं काय वागाय जगात. पुढं गेला, पुढं गेल्याच्या नंतर खाली उतारला आणि म्हातारा घोड्यावर बसला. आता पुढे गेल्यावर काय म्हणतात, काय त्याच्या आले पोराला म्हाताऱ्याला कळतंय, म्हातारं खुशाला बसलं, ते पोरग पायाने चालले. अरे काय करायचं म्हणलं, आता अवघड झालं. थोडं पुढे गेला, विचार करा, तशीच लोक म्हणू लागली. मी काय केलं, 2 घोड्यावर बसली. आता पुढे गेल्यानंतर निंदेखोर असतातच, काय एवढं घोडं दोघाच्या बोजेने मरण का राहिलो म्हणले. सांगा तुम्ही, थोडा विचार करा म्हणले, दोघाच्या घोड्याने बोजेने घोडं मरल. आता काय करायचं म्हणलं, कसं वाग, तसं जगामध्ये तुम्ही कसं वागला ना, वागून देत नाहीत. आपल्या मनाला वाटल ते करा. आनंदाचा आनंद दिल्याशिवाय कधी मिळत नाही. आनंदाची गरज आहे. ही अण्णा महाराजांनी दैवत दत्त महाराज इथं आणून ठेवलेले आहे. हे तुमच्या सर्वांच्या करता ठेवलेले आहेत. हे बागायत तुमचं कशामुळं फुललं आहे, हे अण्णा महाराजांची शक्ती आणि भक्ती नारायणपूरला आली म्हणून सर्वांचं बागायत फुललेलं आहे. कोणालाही कमी ठेवणार. जो येतोय, जो करतोय, त्याला 100% दत्त महाराज देतोय. म्हणून तुम्ही येत आहे. आत्ता हल्ली जगामध्ये सगळं सोपं आहे, पण माणसं जमावणं अवघड येते. समाज ज्या टायमाला हित येतोय त्याला प्रत्येकाला अनुभव येतोय. म्हणून नारायणपूरला ही अण्णा महाराज शक्ती आहे. काशी केली, मथुरा केली, द्वारका, अण्णांच्या सारखा संत होणार नाही, अण्णांच्या सारखा. म्हणून आज ही भक्ती आणि शक्ती या ठिकाणी उभी राहिलेली आहे. कोणी कसं बी वागा, जरा पटल तसं करा, पण तिथं सुट्टी नाही. केलेल्याला 100% मिळतं, 100%. पण त्यांनी शुद्ध भावाने, शुद्ध अंतकरणाने करा. किती चालला बराबर तरी दोन्ही पाय बराबर. किती पळत चला तुम्ही, पण दोन्ही पाय लागतात. तसं काय कोणतंही काम करताना आनंदामध्ये करा. धन्यवाद करता. आज पवनाळा दिवस आपण लवकर उरकू. तुम्हाला हाऊस आहे, राहिलं पुढील गुरुवारी पाहू आपण. धन्यवाद देतो, आशीर्वाद देतो. आता आरती होईल. आरतीने सर्व महाराज याची नोंद घ्या. चला.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नोरवे पूर्वे प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर वंशे दोराची कंठे जखे माळ